आज आपण एका अशा प्रेरणादायी व्यक्तिमत्वाच्या जीवन प्रवासातील वाटचालीची माहिती घेत आहोत, ज्यांचे संपूर्ण आयुष्य म्हणजे संघर्षातून उभे राहिलेले स्वप्न, मेहनतीची शिदोरी, समाजासाठी समर्पित सेवा आणि जिद्दीची जिवंत गाथा आहे। हे व्यक्तिमत्व म्हणजेच मंडणगड तालुक्यातील राजकारणातील कोहिनूर हिरा महेश गणवे हे होय। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे गावचे सुपुत्र असलेले महेश गणवे यांना लहानपणापासूनच समाजसेवेची आवड आहे। समाजसेवेचे व्रत त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले आहे। कोविड काळात गणवे यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळालाय। दापोली विधानसभा मतदारसंघात मुलुख मैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे महेश गणवे यांचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रवास हा प्रेरणादायी असाच आहे। महेश गणवे यांचा 2 जुलै 2026 रोजी 48वा वाढदिवस आहे। महेश रघुनाथ गणवे यांचा जन्म 2 जुलै 1978 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील टाकेडे या गावी झाला। महेश यांचे वडील रघुनाथ गणवे आणि आई लक्ष्मी यांनी खूप कष्ट करून त्यांना लहानाचे मोठे केले आणि शिक्षण दिले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय मंडणगड येथे महेश गणवे यांनी 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले। त्या काळात मित्र, शिक्षक आणि गावकऱ्यांच्या सहवासातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले। साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या स्वभावाचा एक अविभाज्य भाग बनली। 10वी नंतर 1994ला नोकरीसाठी महेश यांनी मुंबई गाठली। महेश गणवे यांनी 15 वर्ष कपड्याच्या दुकानात काम केले। मितभाषी आणि अत्यंत सुस्वभावी असलेल्या महेश गणवे यांनी गुजराती आणि मारवाडी लोकांशी अत्यंत जवळचे संबंध निर्माण केले आणि पुढे त्यांनी स्वतःचा रिअल इस्टेटचा व्यवसाय सुरू केला। 2014ला संजय कदम हे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले, तेव्हा महेश गणवे हे त्यांच्याबरोबर राजकारणात सक्रिय झाले। त्यानंतर संजय कदम यांच्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला होता। आता 6 महिन्यांपूर्वी महेश गणवे यांनी गृह राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला। दापोली विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांवर, पाणी योजना, रस्ते, सार्वजनिक सोयी सुविधा यावर त्यांचे सतत लक्ष आहे। राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सर्वच क्षेत्रांमध्ये गणवे यांचा वावर दिसतोय। शिवसैनिकांना खऱ्या अर्थानं एक दिशा देणारे असे त्यांचे नेतृत्व आहे। कृतिशीलता आणि सेवाभाव यांची अफाट उंची गाठलेल्या या नेत्याकडे मुलुख मैदान तोफ म्हणून पाहिले जाते। आपल्या कर्तृत्वानं त्यांनी आपली स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांची ही ओळख सेवेच्या बळावर निर्माण झालेली आहे। महेश गणवे यांची जनतेच्या हाकेला धावून जाणारा समाजसेवक अशी ओळख आहे। जनतेच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या महेश गणवे यांनी कोविड काळात अनेक लोकांचे प्राण वाचवले। दापोली, खेड, मंडणगड तालुक्यात कोविड काळात गणवे यांनी केलेल्या कामाची नोंद घेऊन मंत्री उदय सामंत यांनी आदर्श समाजसेवक पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला होता। पद्मश्री दादा इदाते यांनी महेश गणवे यांचा नागरी सत्कार केला होता। महेश गणवे 14 मे 2002 रोजी लग्न झाले। त्यांच्या पत्नी सौ मानसी या गृहिणी असून त्यांची मोठी मुलगी खुशी या सीएचा कोर्स करीत आहे, तर दुसरी मुलगी जुई ही यंदा 12वीला कॉमर्समध्ये शिकत आहे। या 48च्या जीवन प्रवासात त्यांनी आर्थिक संकटे, कौटुंबिक अडचणी, सामाजिक संघर्ष आणि व्यवहारातील चढउतार अनुभवले, पण कधीही हार मानली नाही। कारण ते केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठी जगणारे व्यक्तिमत्व आहेत। आज त्यांच्या या संघर्षमय प्रवासाला 48 वर्ष पूर्ण होत आहेत। महेश गणवे यांचा आजचा हा वाढदिवस म्हणजे संघर्षातून यशाकडे वाटचाल करणाऱ्या एका योद्ध्याची विजयगाथा आहे। भविष्यातही समाजासाठी त्यांची तळमळ, दूरदृष्टी आणि माणुसकी अशीच अखंड राहो, अशीच ईश्वर चरणी प्रार्थना। संघर्षातून घडलेल्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। ईश्वर त्यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य
आणि समाजसेवेच्या या कार्यात अजून अधिक बळ देवो.